नमस्कार मंडळी, कशी आहात सगळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे 15 ऑगस्ट, तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसा पण आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास असणार आहे. तर काय असणार आहे ते मी तुम्हाला थोडं पुढे सांगते आणि थोडा वेळ तुमच्यासोबत छान मस्त अशा गप्पा मारते. अद्वैताच्या बाबासोबत त्यांच्या स्कूलला गेलेला, कारण की त्याला तिथं जाऊन झेंडा फडकवायचा होता. त्याच्या स्कूलमध्ये आता छोटे मुलांना त्याचं शाळेचं काम चालू असल्यामुळे छोटे मुलं जे काय आहे ते अलाउड नव्हते 15 ऑगस्टला काम चालू असल्यामुळे. तिथे मग त्याचं असं होतं की मला 15 ऑगस्टला कुठंतरी जायचंच आहे झेंडा फडकवायला. तर त्यांच्यासोबत त्यांच्या बाबाच्या स्कूलमध्ये गेला आहे तो. सकाळीच उठला, रोज स्कूलसाठी उठत नाही, पण आता आज 15 ऑगस्ट आहे, सकाळी सकाळी झेंडा फडकवायचा त्याला. जाऊन तिथे म्हणजे त्याला वेगळाच आनंद होता. तर त्याचं ठरलं होतं सकाळी सकाळी खूप लवकर उठला आणि एका आवाज उठला. रोज जर मी स्कूलला उठत तेव्हा उठत नाही, पण आज जे आहे ते एका आवाजात म्हणजे 5 वाजता शार्प 5 वाजता अलार्म वाजला आणि पटकन उठून बसला तो. म्हणजे आवाज द्यायचा, उठ रे अद्वय, उठ रे अद्वय, असं करायचं काही काम पडलं नाही. लवकर उठला, लवकर लवकर तयारी केली आणि छान मस्त असं तयारी करून जशी बाबाने त्याच्या तयारी केली तशीच तयारी करून तो सुद्धा गेलेला आहे. मलाही खूप इच्छा झाली होती कुठेतरी जावं वगैरे असं. हर वेळेस जात असते मी, पण ह्यावेळेस माझं काही जमलं नाही. तर का नाही जमलं की कारण आज आम्ही चाललो आहे शेगावला. तर असं प्लॅन ठरला होता की शेगावला जायचं. सगळे बेसिकली घरातले कामं वगैरे मी करून घेतले, कारण की ते येतपर्यंत सगळं आवरलं पाहिजे म्हणून वगैरे. आणि सगळं झालं. ऐन वेळेस मला अद्वैतचा एक ड्रेस आणि माझा एक ड्रेस धुवायचं, तर बघू आता ते किती वेळ वाढते, कारण की पाऊस पण चालू आहे. आता ते येतपर्यंत वाढला पाहिजे, नाही तर मग दुसरं ऑप्शन आहे. तशी बरीचशी कामं वगैरे झाली. पॅकिंगचे कपडे वगैरे ते सगळे व्यवस्थित वर काढून ठेवले, त्यांच्या दोघांच्या मर्जीने कोणत्या ड्रेस घ्यायचं वगैरे म्हणून सगळं काढून ठेवलं. फक्त नंतर पॅकिंग वगैरे करणार. आणि आज जो ड्रेस धुतलेला आहे त्याचा शर्ट पॅन्ट आणि माझा जो कॉट सेट आहे तो धुतलेला, तर प्लीज तो वाढला पाहिजे असं मला वाटते. थोडा जरी वाढला तरी मग मी त्याला प्रेस करून वगैरे घालू शकते अशा पद्धतीने. तर 3 फॅमिली मिळून जाणार आहोत. यांच्या स्टाफचे लोक आहे. भरपूर दिवसापासून प्लॅनिंग ठरला होता की जायचं जायचं जायचं, पण आमचा काही योग येत नव्हता. म्हणून म्हटलं की ह्यावेळेस तरी काही झालं तरी फायनली आम्हाला जायचंच आहे. तर अशीच तयारी सुरू झाली. आणि आज तर काही एवढं पटपट कामं झालं, कारण की नाश्ता वगैरे बनवण्याच्या ह्याच्यात मी काही पडली नाही, कारण की नाश्त्याची वेळ चुकून गेली होती. ते सध्या आता लवकर जेवण करणारच म्हणून डायरेक्ट मी स्वयंपाकच बनवून ठेवला होता. आता बघू. असं ठरत आहे की थोडं आरामात जायचं, कारण की 2 दिवसाच्या मुक्कामाने जायचं आहे. तर मग घाईघाईत नको निघायला. घरी थोडा वेळ, ते सकाळीच उठले तर घरी थोडा वेळ वगैरे आराम करून आल्यावर नंतर आरामात निघू बा असं ठरत आहे. बघू आता वेळेवर काय होणार. तसे केस वगैरे वॉश केले, कारण की दर्शनाला वगैरे जायचं आहे म्हणून. आणि वाळत नाही आहे लवकर. हेअर ड्रायर वगैरे यूज नाही केला, कारण की नेहमी नेहमी हेअर ड्रायर वगैरे यूज केला तर असं थोडं डॅमेज झाल्यासारखे वाटते. आणि तसे लॉंग केस असल्यामुळे वाळायला थोडं उशीर होते. बेसिकली बाकीचे सगळं घर आवरणं झालं आहे. मेन म्हणजे आता आमचं फक्त ड्रेस जे आहे ना धुतलेले दोघांचे पण ते वाळले पाहिजे, आणि ते लवकर मला प्रेस पण करून घ्यायच्या. ते यायच्या आज सगळे कामं झाले पाहिजे. आणि छान मस्त दिसते आणि केस धुतल्यावर केस वगैरे छान दिसते. बघू आता तुमच्यासोबत किती शेअर करणं होते, काय करणं होते बघता येते. आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर करणार. बघा आता किती पॉसिबल होते किती नाही हे तर पुढे ठरणार. तर चला, तर मग आता जे काही थोडेफार आवर आहे ते आवरून घेते. आणि भूक पण लागलेलं आहे. हे आले पण नाही आहे, कधी येतात काय माहीत. नाही आले लवकर तर मग मी जेवण करून घेते आणि जे काय ते आवरून घेते. मग आल्यावर ते दोघं करत राहील. बघू आता. चला तर मग. कितीही लवकर निघू म्हटलं तर व्हायचा तो उशीर आम्हाला झालाच होता. इथे आम्हाला 3-4 वाजली होती निघायला, आणि आम्ही इथे शेगावला जायसाठी निघालो होतो. अद्वैला थोडं बरं नव्हतं, त्याला ताप आला होता, पण तरी पण त्याला औषध वगैरे देऊन कसं तरी त्याला बरं केलं. आणि फायनली आम्ही इथे जायला निघालो. मस्त गप्पा गोष्टी करत करत इथे छान निघालो होतो. मुलांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि आता छान कुठेतरी ब्रेक घ्यायचं असं ठरवलं होतं. आणि अकोले मार्गे आम्ही जाणार होतो. तेवढ्यात आम्हाला समृद्धी महामार्ग दिसला. आमच्या प्रवासात समृद्धी महामार्गाचा सुंदर भाग दिसतोय. खरंच इतका मोठा आणि सुंदर महामार्ग पाहताना प्रवासाचा अनुभव अजूनच छान वाटतो. अशा रस्त्यावरून प्रवास करताना बाहेरची व्ह्यू पाहण्यात वेळ कसा जातो ते कळतच नाही. म्हणूनच मग आम्ही इथे छान मस्त असं ब्रेकसाठी थांबलो होतो. आणि मुलांना छान चटरपटर खायला अशा काही गोष्टी हव्या होत्या. आणि चहाचा ब्रेक तर आवश्यकच आहे. बराच प्रवास झाल्यानंतर आता आम्ही थोडा चहाचा ब्रेक घेतला आहे. प्रवासामध्ये चहा मिळाला की एक वेगळीच एनर्जी येते ना मंडळी.
चला तर आधी आपण गरम गरम मस्त असा चहा घेऊन पुन्हा शेगावच्या दिशेने निघूया. चहा झाला, थोडा आराम झाला आणि मस्त थोडा वेळ तिथं बसलो होतो. मुलांना ज्या खायच्या वस्तू आहेत त्या सगळ्यांनी घेतल्या होत्या आणि आम्ही तिथे सगळ्या प्लेट्स म्हणजे जे वेफर्स आहे आपले त्याचे पॉकेट्स आहे ते जमा करून ठेवले होते, कारण की तिथे एवढी गर्दी होती आणि त्या म्हणजे चहाच्या स्टॉलवाल्या मालकांनासुद्धा कळत नव्हतं की कसं म्हणजे याचं हे करणार बिलिंग. म्हणून आम्ही सगळं तिथं आम्ही जे ज्या वस्तू घेतल्या ज्या मुलांनी खाल्ल्या वगैरे ते सगळे तिथं गोळा करून ठेवलं होतं. आणि हे तुलसी हॉटेल आहे जे रस्त्यावरच छोटंसं कॅन्टीन आहे ते येते. खूप मस्त चहा मिळतो तिथं. तुम्ही जर शेगावच्या दर्शनाला गेलात तिथं गजानन बाबाच्या तर त्या हॉटेल म्हणजे त्या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या, कारण की खूप सुंदर चहा आणि जसं आपण सांगतो तसा ते चहा बनवून देतात. घेतल्यावर थोडं बरं वाटलं आणि आम्ही आता पुन्हा निघालो. गाडीमध्ये मुलांची मस्ती सुरू झाली होती. प्रवास किती लांब असला तरी मुलं सोबत असतील तर बोर नावाची गोष्टच नसते. कधी गप्पा, कधी हशा, कधी खिडकीतून बाहेर पाहणं आणि मध्येच एकमेकांची मस्ती. मुलांच्या या मस्तीमुळे आमचा प्रवास अजूनच मजेशीर झाला होता. आणि मंडळी आम्ही फायनली शेगावला येऊन पोचलो आहोत. इतका वेळ प्रवास आणि आता शेगावचं वातावरण समोर दिसते. इथं आल्यानंतर एक वेगळंच भक्तिमय आणि प्रसन्न अनुभव येतो. आज आपण गजानन महाराज दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. इथं वातावरण खरंच खूप सुंदर आहे आणि मला तिची सिक्युरिटी, तिचं वातावरण, तिची स्वच्छता ही खूप प्रचंड आवडते, कारण की तिचं जे अनुभव आहे ना तो वेगळाच असतो. बाकी ठिकाणी असं अनुभव आपल्याला बिलकुल मिळत नाही आणि तिथे तेवढी स्वच्छता आहे ते बाकी कोणत्याच देवदर्शनाला तेवढी स्वच्छता मला दिसत नाही. आणि तिची सेवा ही खूप भारी उच्च कोटीची सेवा आहे मला असं वाटते. आणि कधी जर देवाची इच्छा असेल, मनात असेल तर मी ही सेवा इच्छा नक्की करेन. मला खूप आनंद होतो तिची सेवा करून, खूप मस्त वाटते. तिचं वातावरण मला खूप जास्त आवडलं होतं. बच्चा रे त्याच्यासोबत छोटासा प्रॉब्लेम झाला होता, कारण आम्ही ती भक्तिनिवासमध्ये रूम मिळते का ते पाहिलं, पण तिथे आम्हाला रूम मिळाली नाही. म्हणून आम्ही बाहेर हॉटेलमध्ये रूम शोधायला सुरुवात केली, पण तिथे पण आम्हाला रूम मिळाली नव्हती. नंतर आम्ही तसं ठरवलं की तर आम्ही अकोल्याला जाणार आणि तिथं जाऊन रूम वगैरे काय ते बघणार. आणि लकीली आम्हाला तिथे रूम मिळाली आणि मग शेवटी आम्ही अकोल्याला गेलो. खूप थकलो होतो, खूप मुलं पण खूप थकले होते, पण काय करणार, आपल्याला कुठेतरी जाऊन स्टे करावं लागणार होतं. म्हणून आम्ही ते अकोल्याला रिटर्न आलो शेगाववरून. खरंच रूम मिळाल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता आधी जेवण करूया आणि मग तुम्हाला आमच्या रूमची छोटीशी टूर दाखवणार आहे. आता सगळ्यांना भूक लागली आहे, त्यामुळे आधी जेवण. दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर गरमागरम जेवण मिळालं की खरंच खूप समाधान वाटते. आणि मुलांना जाम भूक लागली होती, कारण की मुलं एवढे थकले होते आणि सगळ्यांनी मिळून मस्त तिथे जेवणाची वेटिंग चालू होती. मला काहीच क्लिप घेता आली नाही, कारण की खूप भूक लागली होती. सगळ्यांनी जेवण वगैरे छान मस्त असं एन्जॉय केलं आणि पटपट जे काय प्रोसिजर आहे ते आपली कंप्लीट करेन, कारण की आम्हाला आमच्या रूममध्ये जायचं होतं, आराम करायचं होतं थोडा वेळ आणि नंतर मस्त वाटेल, छान मोकळं वाटेल म्हणून पहिली इथं आराम करायला निघालो होतो आम्ही रूममध्ये. आणि जे काही तिचं डेकोरेशन वगैरे खूप मस्त वाटत होतं. मुलांनी तिथं पण छान मस्त असं एन्जॉय केला. अरे यार, मी काय म्हणत होते ओ आमच्या रूमवर आम्हाला ID प्रूफ वगैरे सगळं दाखवल्यानंतर आम्हाला इथं रूम मिळाला आणि आम्हाला लकीली 3 रूम मिळाल्या होत्या, कारण की खूप त्यांच्याकडे गर्दी होती. पण आमचं असं झालं होतं की आम्हाला सेपरेट रूम हव्या होत्या, पण आम्हाला मिळाल्या आहे. थोडं इकडे तिकडे झाल्या होत्या आमच्या रूम, पण 104, 103 आणि 106 अशा काहीतरी रूम आम्हाला मिळाल्या होत्या. पण छान खूप मस्त तिचं हॉटेल होतं, स्वच्छ होतं सगळं. आम्हाला थोडा वेळ वेटिंग करावं लागलं, कारण की ते आम्हाला क्लिनिंग वगैरे करून देणार होते. आणि आमच्या मुलांची गेल्याबरोबर मस्ती चालू होती. ही आमची छोटी श्रीषा आहे, आमचे जे सर आहे सोबत त्यांची मुलगी आहे. खूप मस्त क्यूट आहे आणि नाजूक परी आहे ती. तिच्यासोबत बोलून वगैरे खूप मस्त वाटते. म्हणजे डिस्टर्ब नाही होत. आणखी हे आपल्याला का क्लीन करायचं राहिलं तर दाबून द्यायचं, म्हणजे रूम सर्व्हिस, रूम सर्व्हिस ना. हां, आणि हे डोरबेल. नाही माहिती काय म्हणताय? आत्ताच जेवण वगैरे झालं आहे. जेवणाचं काही क्लिप घेऊ शकले नाही, कारण की खूप भूक लागली होती. जसं जेवण समोर आलं तसं जेवण करायला सुरुवात केली. आता रूममध्ये वगैरे आलं. रूम खूप सुंदर, खूप पॉश रूम आहे. तर तुम्ही क्विकली नाही हा रूमचा तुम्हाला टूर देते. बघा किती मस्त रूम आहे, दाखवते तुम्हाला पूर्ण. आणि सध्या आता बॅग्स वगैरे आहे आमचे, ते इग्नोर करा आणि रूम एन्जॉय करा आमची फक्त तुम्ही.
इथं आमच्या चपला ठेवलेल्या आहे. असं एंट्रीद्वार आहे आणि आल्याबरोबर असं दिवाण आहे. आणि इकडे जे आता आहे टेबल आहे, इथं आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्या. तो सोफा आहे आणि इथं क्लॉथ स्टोअर आहे. सोफा आहे इथं, आवाज पॅन्ट टाकून आहे अद्वै इथे आहे. बेड, खूप मोठा बेड आहे. आणि इकडे वॉशरूम, छानसा मस्त असा मिरर आहे इथे. इकडे टीव्ही युनिट, आणि भारीत म्हणजे अद्वैला सगळ्यात जास्त इथं काय आवडला तर हा फोन आवडला, लँडलाईन. आणि त्याला इथे कॅटली आवडली आहे, ही जी त्याला इथे सकाळी उद्या त्याला त्याच्या पद्धतीने चहा करून प्यायचा आहे. आणि हा फोन इथं त्याला आवडला आहे. बघा किती सुंदर रूम आहे, मस्त टूर आहे रूम तिथं तुम्हाला या रूमची. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या गजानन बाबाचं दर्शन आम्ही घेणार आहोत, तर आज मस्त असा आराम करतो. चला तर मग बाय बाय.